आजचं काम शेवट झालाय. आज 6 वाजायला आले. कामगारांनी पण आपला वेळेपेक्षा जास्त वेळ दिला इथे, म्हणजे त्यांची सुट्टी 5:30 वाजता पण जास्त वेळ दिला. आता शेवटच्या टप्प्यात हे बंधारा आहे इकडं, समिंदर इकडं बंधारा दाखवा. आणि या बंधाऱ्यापासून आता आपल्याला हे पुढं जायचे की एक वेलीची गुहा आहे. म्हणजे वेलीची गुहा कशी असती याची माहिती आता समिंदर आणि कांबळे सर आणि गोरखबापू तुम्हाला चालता देतात. हे मांडवण फराटा आणि कानगाव यांच्यामध्ये हे भीमाई बेट आहे. ते समोरचं जे बेट आहे ते भीमाई बेट आहे. या ठिकाणी आपली खोमने कंपनी, जी नावाडी कंपनी, जे आम्हाला इथं येण्यासाठी आणि वृक्षारोपण करण्यासाठी सहकार्य केलेले अनमोल. ते समोरचं आहे ते नारळाचं एक झाड. त्या नारळाच्या झाडाच्या समोर दिसते की ही जी गुहा आहे ही वेलींचीच गुहा बनवलेली आहे. ते कामगार लोक आणि आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी लक्ष्मणबापू फराटे आणि त्याबरोबर ज्यांनी ही वृक्षारोपणाची संकल्पना मांडली आणि रक्कम दिली, जे आपले संदीप दादा, त्यांना पप्पू शेठ फराटे यांनी याच्यासाठी अनमोल असं सहकार्य केलेलं आहे. आणि त्यांच्या सहकार्यातून त्याचबरोबर जगताप सर, त्याचबरोबर अनेक जे मंडळी आहेत की ज्यांनी या वृक्षारोपण कामासाठी देणगी दिली, त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद आणि कौतुक द्यावं लागेल. कारण या ठिकाणी ही जी बेट आहे ते चारही बाजूनी पाणी आहे आणि भीमा नदी काठी हे भीमाई बेट कानगाव आणि मांडवणच्या बरोबर मध्यभागी आहे. भरपूर प्रमाणामध्ये इथं वाळू असल्यामुळं वाळूचा उत्साह होत आहे आणि ते वाचण्यासाठी ही संकल्पना लक्ष्मणबापू फराटे यांच्या मनामध्ये आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये आली की या ठिकाणी आपण झाडे लावूयात. त्यामुळं झाडांमुळं त्या बेटाचं पण संरक्षण होईल आणि लोकांना आणि सर्वांना आनंद भेटेल, समाधान भेटेल आणि त्याच्यामुळं त्या बेटाचा विकास होईल, पर्यटन स्थळ होईल. ही संकल्पना बापूंच्या मनामध्ये आहे आणि इतर जे पर्यावरण प्रेमी आहे त्यांनाही वाटतं की ही बेट टिकावं आणि ही जी संकल्पना आहे ती यशस्वीरित्या होईल. कारण हा उद्देश चांगला आहे आणि या उद्देशामुळं ही संकल्पना पूर्णत्वास येण्याची शक्यता आहे. थोडं अलीकडे खाल्लं पाहिजे खाली. आज दिनांक 7/6/2025 या ठिकाणी वृक्षारोपणाचा हा 3रा दिवस. जवळजवळ या बेटामध्ये 300 झाडं वृक्षारोपण केलेली आहेत. आंबा, नारळ, चिंच, अनेक वन औषधी आणि त्याचबरोबर जे झाडे उंच जाणारे आहेत, जे पाण्यापासून या बेटाचं रक्षण करणार आहेत, असे झाडांची लागवड या ठिकाणी केलेली आहे. वड, पिंपळ, त्याचबरोबर चिंच, जांभळ आणि या झाडांमुळं सगळ्यांना आनंद तर मिळणारच आहेत, फळे मिळणार आहेत, वनौषधी मिळणार आहेत आणि या चारही बाजूनी पाणी असलेल्या बेटाचं संरक्षण हे होणार आहे भविष्यामध्ये. हे पर्यटन स्थळ म्हणून अस्तित्वात येईल. सर्वांच्या सहकार्यातून याचा विकास होईल आणि भीमा आणि मांडवण फराटा आणि कानगाव या दोन्ही गावांच्या बरोबर मध्यभागी असलेलं हे बेट अतिशय गर्ददाढी आतमध्ये आहे. त्या कर्जदाढीतून मार्ग काढीत कामगारांनी पण सहकार्य केलं आणि अतिशय कमी किमतीमध्ये या ठिकाणी त्यांचा महत्त्वाचा वेळ वाया घालवून त्यांनी या ठिकाणी वृक्षारोपणास मदत केलेली आहे. त्यांचंही मनापासून धन्यवाद. या ठिकाणी या बेटावरील वृक्षारोपणासाठी संदीपदादा फराटे यांनी आपल्या आजोबांच्या स्मरणार्थ हे देणगी दिली आणि या देणगीतून हे मोठं वृक्षारोपणाचं कार्य जवळजवळ 200 झाडाचं लागवड या ठिकाणी दिनांक 5/6/2025 पासून सुरुवात झालेली आहे. या कामी लक्ष्मणबापू फराटे, माझे पंचायत समिती सदस्य, त्याचबरोबर जगताप सर, अनिल अर्जुनराव जगताप
यांनी देखील या ठिकाणी आर्थिक आणि आपला वेळेची अनमोल अशी मदत या ठिकाणी केलेली आहे. अनेक सहकार्यांनी या ठिकाणी ज्याला जमेल तसं आर्थिक मदत आणि देणगीच्या स्वरूपात त्या शारीरिक मदत केलेली आहे. या ठिकाणी नावाड्याचं काम म्हणून सुनीलदादा फोमणे आणि त्याचबरोबर त्यांचे बंधू त्यांनी अतिशय चोखपणे या ठिकाणी पाण्यातून यायचं आहे. जवळजवळ 4 ते 5 परस पाणी त्या बेटाच्या कडेने आहे आणि तरीही मोठ्या काळजीने त्यांनी मोठ्या मनाने या ठिकाणी या कामासाठी 2-3 दिवस या सर्व कामगारांना इथे आणण्यासाठी सहकार्य केलेलं आहे. हे गंधाट असे बेट पाहतोय आपण या ठिकाणी समिंदर हे देखील मोठ्या या वृक्षारोपणासाठी मदत करताना दिसत आहेत आणि याचा आनंद सर्वांनाच होणार आहे. संपूर्ण मांडवगण ग्रामस्थ, कानगाव ग्रामस्थ आणि परिसराला या बेटावरील बेली, वनौषधी, झाडे, फळे, फुले हे सर्वांना आनंद देणारे भविष्यामध्ये आणि या संकल्पनेतून या बेटाचा विकास होणार आहे. पर्यटन स्थळ म्हणून हे बेट पुढं अस्तित्वात येईल असं आपण आशा करूया. सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या मदतीने या बेटाचा विकास होऊन बेट तर वाचेलच, परंतु सर्वांनाच ही बेट समाधान आणि आनंद देईल ही आशा व्यक्त करूयात. सर्वांचा धन्यवाद, आभार.